शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर मारकवठे येथील प्रगतिशील शेतकरी विवेकानंद स्वामी यांनी अद्रक लागवडीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी अवघ्या 1 एकर क्षेत्रातून सुमारे 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून अद्रकाची निवड करून त्यांनी दर्जेदार बियाणे, ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर रोग व कीड नियंत्रण तसेच योग्य बाजारपेठेचे नियोजन यांचा प्रभावी वापर केला. या सर्व घटकांमुळे अद्रकाचे उत्कृष्ट उत्पादन मिळाले आणि त्यातून विक्रमी आर्थिक यश प्राप्त झाले. विवेकानंद स्वामी यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकरी अद्रक लागवडीकडे आकर्षित होत असून कमी क्षेत्रातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची प्रेरणा त्यांना मिळत आहे. त्यांच्या या यशामुळे माळकवठे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास शेती ही अत्यंत फायदेशीर ठरू शकते. विवेकानंद स्वामी यांनी आपल्या यशस्वी प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे. यावेळी शेतकरी विवेकानंद स्वामी, सिद्धरामय्या स्वामी, अजित स्वामी आदी उपस्थित होते. ते या ठिकाणी नेहमी ऊसाचं शेती केलं जातं, कारण हे ऊसाचं क्षेत्र हे शेतकऱ्यांसाठी खूप काही त्रास देणारं पीक नसतं. एकदा लाईट, एकदा पाणी, एकदा बटन जर चालू केलं तर रात्रभर ते ऊसाला पाणी दिलं जातं. म्हणजे एकदम निवांत कोणतेही कष्ट न करता, जास्त कष्ट न करता उत्पादन देणारं पीक म्हणून ऊसाकडे पाहिला जातो. सगळेजण ऊसाकडे वळत असताना तुम्ही मात्र हे कष्टाचं पीक म्हणजे नेहमी याला सतर्क राहावं लागतं, वेळेवर त्याला व्यवस्थापन करावं लागतं. असं हे उत्पादन असताना याची तुम्हाला कल्पना कशी सुचली, की बाबा आम्ही अद्रकची लागवड या ठिकाणी माळकोटेमध्ये करावं? मी विवेकानंद सिद्धरामय्या स्वामी, माळकवठे, तालुका सोलापूर. मी 2 वर्ष अद्रक लावायचा प्रयत्न करत होतो. पण ते बियाचं रेट ते बघून जरा मागे सरकलो. गेल्या वर्षी जेव्हा मी फोन करून विचारलो, त्यांनी ₹30,000 टन त्या हिशोबाने देतो म्हटल्यावर मी तळच आणलो आणि लावलो. म्हणजे ह्याने एका व्यापाऱ्याकडून 30 मी आजनाळे आजनाळे जिल्हा सोलापूर, सांगोला तालुका, सांगोला, आजनाळे सांगोला येतो. जूनला 19 जून 2025 हा हा. लागण केलेली आहे. या पिकाचं नियोजन तुम्ही कसं केलं? मी जरा इथं गेल्या वर्षी आमच्या गावाला ते विज्ञान संत अंकुश पाटील यांनी इथं आमच्या अमोक्षिद्ध देवालयामध्ये आलते. त्यांचं जरा मार्गदर्शन ऐकलं आम्ही. जरा ऑर्गेनिक आणि कमी खर्चामध्ये खत कसं तयार करायचं त्यांचं हे मी त्यांच्याकडनं जर मार्गदर्शन घेऊन त्या हिशोबानं आम्ही करत गेलो. त्यामुळं माझं कमीत कमी 70% खतामध्ये बचत झालेली आहे. या पिकासाठी, या मसाल्याच्या पिकासाठी कुठलं खत तुम्ही वापरला? मी पोत्यामधलं खत तर अजिबात वापरले नाही. मी फक्त ते अंकुश पाटलांचं 1261 म्हणा, 19 म्हणा आणि 134013 त्यांचे ह्युमिक, त्यांचं कुठलं ते आपलं लाईम सल्फर 20 रुपये लिटर आम्ही तयार करतो त्यांच्या ह्याच्यानं. म्हणजे त्याच्यात बाकीचं औषध घेतलं तर 1000 रुपये लिटरच्या पुढे आहे सगळं. मी 20 रुपयाचं औषध घेऊन त्याला 3-4 स्प्रे घेतलो आणि खाली पण सोडलो ड्रिपनं. म्हणजे ते आपलं
पूज ते होऊ नये म्हणून. म्हणजे तुम्ही पारंपरिक जे तुम्ही सेंद्रिय शेत वगैरे काय वापर म्हणजे या पिकाच्या उत्पादनासाठी सेंद्रिय खताचा हा. सुद्धा मोठा वाटा आहे. आणि 19-12 स्वतः घरात तयार करून केलो आम्ही. खत तयार केलं का? हा, त्या खताला कोण डुप्लिकेट, आता आम्ही फॉस्फरिक ऍसिड घेतो, हा, हा, हा. 3,000 रुपये लिटर आहे, हा. 2,000 रुपये लिटर आहे. हम्म. आम्ही आणतो त्यांच्याकडनं कमीत कमी फॉस्फरिक ऍसिड मध्ये किती फरक आहे, हम्म. त्या हिशोबानं आम्ही ते आणून आम्ही स्वतः घरात खत तयार करून आम्ही शेतीला वापरत आहे. आता आमचं सांगोल्याचं ते अजनाळे म्हणून गाव आहे ना, त्याच्यातलं ते कोण रे ते खांडे हा, त्यांच्याकडनं एक टन बी आणलो. ते बी बघा कसं लागून केलं? कसं? एप्रिल मध्ये बी काढून आणावं लागतंय. मग नंतर त्याला 30 ते 40 दिवस अडी घालावं लागतंय. त्याला कोंब कधी येते त्या हिशोबानं आपण लावायला लागतं ते. म्हणजे कमीत कमी 30 ते 40 दिवस जावं. आणि ते लावताना कडक ऊन पाहिजे हम्म. ते फुटण्यासाठी. हम्म. मग एकदा फुटला ना, मग काय आता पुढं हे होतंय. नंतर मग ड्रेंचिंग हे ते सगळं डिटेल सांगा काय टेक्नॉलॉजी. ड्रेंचिंग करायचं आणि त्याला जरा थ्रिप्सचा अटॅक आहे, ते एक औषध घ्यायचं. आणि जास्त पाऊस झाल्यामुळे गेल्या वर्षी करपाचा मला लई त्रास झालाय. हम्म. आणि पुढं पावसाळा जास्त असल्यामुळं पाणी लागायचं त्याला हे होत नाही, किती पाण्याचं सण होत नाही. किती वेळा पाणी द्यावं लागलं तुम्हाला? गेल्या वर्षी तर मला पाणीच लागलं नाही त्याला. हम्म. 15 मे ला 13 मे ला पाऊस चालू झालाय, त्याच्यावरच त्याचं पीक आलंय. हम्म. पुढं मग पाण्या हे ठिबक सिंचन. हा, ठिबकवर. हा, हा. मग पाऊस जास्त असल्यामुळं पाणी लागण्याची शक्यता होती. आई वडील मुलगा सगळं ते पाणी खोदून सोडायचं, हे करायचं. त्या हिशोबानं त्यांनी जरा वाचवले. हा. आता अद्रकचं तर त्याला बघा, पौर्णिमा, मी तरी पौर्णिमाला एक औषध, काय येऊ दे न येऊ दे, आणि अमावस्याला एक औषध, हे कंपल्सरी स्प्रे दिलो. कमीत कमी 3-4 महिने. मग हे पीक येतंय कमीत कमी 7 महिन्यात. तरी पण मी काय केलो, ह्या वर्षी जरा रेट कमी असल्यामुळे तसंच ठेवलो. सगळा काडी कचरा, उसाचं पाचड हे गोळा करून सगळी बेडवर झापून पाणी सोडत गप बसलो. मग पुढं जरा रेट वाढतंय म्हणल्यावर मग उन्हात कसं करायचं, त्या हिशोबानं आम्ही केलं, जाऊ दे आता काय. वडिलांना म्हणलो जरा उसाला पाणी कमी पडू दे, त्याला जरा हे बघा म्हणल्यावर मग वडील त्या उन्हाळ्यात कसं 3 तास लाईट 3 फेस पाण्याचं लई हालत चाललं होतं. त्याच्यात आमच्यात ते आप्पासाहेब काळे म्हणून जिल्हा परिषद सदस्य होते माझी, त्याने असं मग तर हे कसं पाण्याचं लय हे झालंय, TC एक झालाय, कसं करतो अद्रक तर असं आहे. त्यांनी काय म्हणला, माने मालकाला सांगतो, माझे आमदार दिलीप हा दिलीप माने मालकाला सांगतो तुम्हाला. आम्ही शुक्रवारी पाठवलो, नाही शनिवारी पाठवलो, सोमवारी आम्हाला TC दिले. आमचे बाकीचे शेतकरी बी खुश, आम्ही बी खुश. त्यांच्या ह्याच्यानं जरा आम्हाला चांगलं हे जात. TC उपलब्ध झाल्यामुळे हा, माझं पाण्याची व्यवस्था झाली. पाण्याचं म्हणजे या ठिकाणी माझी मे झाल्यावर जून मध्ये जरा रेट वाढू लागला. म्हणजे अद्रकला कमीत कमी 90-80-90 जाऊ लागला किलोला. हा, 1 किलो. हा, 1 किलोला 80-90 रेट वाढू लागला. परत जरा पाण्याचं बी जरा हे झालं. मग जरा हे पुढं ते मोहरम झाल्यावर येतो म्हणल्यावर चालू केलं. मग बघा चालू झालं, रोज टन पर्यंत माल जो पहिला 60 ला 130 किलोने गेलं, आणि आता पुढं मग 140, 150, 160 पर्यंत गेलं. मग शेतात तरी माल लय शिल्लक दाखवू लागला अजून.
मग पोरगा म्हणला लातूरला मार्केट आहे तिथं जास्त खपत आहे. मग त्यांनी काय म्हणला एक चक्कर तिकडं मारू. मग तिकडे नेले. 162 रुपये किलोला. किलोला भाव मिळाला तिथं. म्हणजे सोलापूर श्री सिद्धेश्वर सोलापूर